राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यामध्ये शेतकरी शेतमजुरांना दिलासा देणारा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलाय। यामध्ये गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला मंत्रिमंडळाने 3 वर्षांची मुदतवाढ दिली आहे। याचबरोबर या योजनेत भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचाही समावेश करण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 8 मोठे निर्णय घेण्यात आले। त्यामध्ये प्रामुख्याने शेतकरी हिताचा पेटारा मंत्रिमंडळाने उघडलाय। गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजनेला 3 वर्ष मुदतवाढ देण्याबरोबरच त्यामध्ये शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचाही समावेश करण्यात आलाय। या योजनेतून अपघातग्रस्त शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची मदत मिळणार असून त्याचा लाभ 6 कोटी शेतकरी शेतमजुरांना होणार आहे। 1 एप्रिल 2026 पासून पूर्वलक्षी प्रभावाने हा लाभ दिला जाणार आहे। महाराष्ट्र राज्य माहिती आयोगात माहिती आयुक्तांची 3 नवीन पदं तसंच त्यांना आवश्यक अधिकारी आणि कर्मचारी पदांची निर्मिती करण्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे। याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नांदेड, बीड, पुणे इथं विविध विभागांची विशेष न्यायालय स्थापन करण्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे।